दादा चल जातो मी. वहिनी काळजी घ्या. अरे बाबा कुठे राहिले? बाबा असतील इथं शेतात गेलास. येणार असेच ना परत तू रविवारी मार चक्कर आहे. आता काय मी लवकर येणार नाही. सगळं शिक्षण पूर्ण करून नोकरीला लागूनच येणार आहे. बाबांची गाठ घेतली असते लय बरं झालं असतं. असू दे चल ऐक आम्हीच येतो एक दिवस तुला भेटायला आणि आता तरी शिक व्यवस्थित. खूप पैसा खर्च केलाय तुझ्यासाठी. आता नापास होऊ नकोस. नाही यार बाबा याय ना ते यार. ते येतील नंतर मी सांगते. कुठं येत ते निघायचंय त्याला लेकराला. चल मग बाबा तुमची वाट बघत होतो. पाया पड त्यांच्या. जाऊ म्हणलं जरा चक्कर मारून यावं. बरं जातो मी. आता मी काही लवकर येणार नाही. तुम्ही तुमची काळजी घ्या. तब्येतीला जपा. माझी काळजी घेतो पण हे बघा तुझ्यावर आहे ना ह्यांनी बी मी बी लय पैसे खर्च केले. अभ्यासावर ध्यान ठेव शिकून मोठा हो. तू शिकला नोकरीला लागला म्हणजे मग याचं लग्न कार्य करावं लागेल आपल्याला. ठीक आहे तुझ्यासाठी सगळे चालले ना. आता हे पाहते शेतीवाडी आम्ही सगळे पाहतो. तर तू शिकून मोठा झाला तर थोडंसं रांकेला लागेल. प्रपंच मोठा होईल आपल्याला. घरदार सगळ्या गोष्टी करायच्या. नाही सांगितलंय त्याला आता समजा ना. आता काय तू चुकी करणार नाही. अभ्यास करतो. आता लवकर येणार नाही मी. नोकरीला लागलो डायरेक्ट. अरे बाबा अभ्यास करणं माणसाच्या हातात असतं. नोकरीचं नाही पण तू फक्त लढ. प्रयत्न राहिले की नोकरी भेटते. शिकल्यावर नक्की नोकरी लागते. बर चल तुझी गाडी जायला तर निघ लवकर. चल काळजी घे दादा. चल आणि येतो आम्ही भेटायला तुला. मारतो चक्कर. हो जाऊ का? काळजी घ्या. आणि ते केस कमी कर जरा तिकडे गेल्यावर. चला त्याचं तेव्हा रांकीला लागल. आता दुसरं काय त्याच्यासाठी आता आपण तर करतोच. त्याच्यासाठीच सगळं करतो आपण. शेती करणाऱ्यांना पुरी भेटल. हे रांकेला लागले त्याला एक चांगली पोरगी भेटेल. नोकरी पाण्याला लागलं म्हणजे आपल्याला घरदार करता येईल व्यवस्थित. नाटक बरोबर आहे ना. त्याचाच विचार करता तुम्ही सगळा. एक काम करा त्या खालच्या कुंडीत थोडीशी मका पिका काय पेरून कांदे लावायची. आम्ही बघतो काय करायचं. चालू झालं लेकाचं कौतुक आणि हे ते. ठीक आहे तुमचा लेख गेलाय ना. आता तुम्ही तुमचे काम करा. आम्ही आमचं बघतो काय. तुमचा बी भाऊ आहे माझा लेख असला तरी आहे ना. मग भाऊ म्हणून जीव तर लावतोच ना त्याला. खायला आहे काय झाले की नाही. बघा काय ते. हाय हाय चला चला चल वाढते. वाढ. ऐका ना मी काय म्हणते. बोल ना. जेवढे आपले नातेवाईक आहेत आपल्या दीदीच्या बरोबरच्या सगळ्या पोरींची लग्न झाले. सगळ्या बायका म्हणतात तुम्ही पोरीचं स्थळ बघताय का नाही बघताय का नाही. आता शिक्षण झाले नोकरी लागली तिला. आता काहीतरी हातपाय हलवा. मग आता करायचं काय? ठेवायची वस्तू काय ती? मग तेच म्हणते आता हातपाय हलवा. बघा एखादं स्थळ बघा. करून टाकून लग्न. टाकू, लग्नाचं काय विषय एवढा. पण ते आता ती आल्यावर मग तिला आता स्पष्ट विचारून लगेच या महिन्यात 2 महिन्यात लगेच कार्यक्रम करून टाकू. तिला काय विचारायचंय आता. झालं की तिच्या मनासारखं शिक्षण झालं नोकरी पाणी लागली. झालं की आता तिच्या मनानुसार सगळं केलंय आपण. आता काय लग्न पण तिला विचारून करायचं. अरे बाबा तसं नसतं. आजकालच्या पोरी शिकल्यात नोकरीला लागल्यात त्याला विचारल्याशिवाय कोणत्या गोष्ट पाऊल उचलणं लय अवघड आहे या जगात. लगेच तुला मस्त वाटतं तिला नाही विचारलं पाहिजे. आपल्या मनाने सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. मनाने सगळ्या गोष्टी झाल्या असत्या ना तर हे मॅटर आहेत ना एवढ्या जगामध्ये घडलीच नसती. हे असं ना आपण डोक्यावर बसून ठेवतो ना म्हणून अशा डोकं नाही विचारल्याशिवाय नाही जमत. विचारून केलं तरच जुळत नाही. हळदी दिवशी पुरी पळून गेल्यात काही जण. त्यासाठी म्हणत होते हॉस्टेलला तिला पाठवू नका आपली इथं शिकवा. पण तुमचं नाही लय आता काय ती शिक्षण पळून गेली का तुला? तसं नाही म्हणत. तुम्ही म्हणताय ना मग याचं त्याचं बघून. मग आपल्या इथं असल्यावर आपलं ऐकणार ना. जगामध्ये गेल्यावर जगाचं बघून वागतेच माणूस तसं. ऐक ना आता पोरग करते शेती मस्त पाहिजे. तिचं लग्न करून टाकू. मरत जाऊ दे. डोक्यात जाळ झाला काय डोक्यात ताण घ्यायचं मोकार घेणं देण्याचं. ना शेती बिरी टाका तिकडे पेटून. तुला काय झालं आता एवढं तंतन करायला. कसलं गिन्नी गवले गायला टाकायचं कवर काही समजत नाही मला. मला ती शेती भीती विकून टाका. काही गरज नाही. इकून टाका मग तू असं वाऱ्यावर कम बोलतो आमचं नुसतं. वाऱ्यावर काय बोलतो मग तुम्हाला समजत आहे का? किती तो गडी गेला निघून मला तुम्ही राबलंय. इकडे माझ्या वयाची पोरं किती काय करतात. काय करतात म्हणजे शेती आपली मग लोकांनी करायची का? तुला लक्ष द्यायचं कोण गाड्या देणार? ठेवा ना ए, ठेवा. माझ्या बापाने मला सोडून दिली मी केलीच ना. पण माझ्या वयाची पोरं काय करतात आता? तो काय करतात म्हणजे कॉलेज जातात. मला कॉलेजला पाठवलं का तुम्ही? मग कॉलेजला पाठवतो. एक जण शिकत आहे ना. नाही ती पिटून टाकायचं काही करा. ती मी नाही गवत कसलं लागत आहे अंगा बघा. अरे मग कष्ट करावंच लागतं त्याच्या फळ भेटत नाही. कामच नाही करणार का? नाही मला जायची नाही. मग तो एक काम कर तिचे बुट साफ कर दीदीची. दिदीच लग्न पाणी लावा ना. माझं कवर आता माझं काहीतरी बघा पैसा पाणी.
तुझं डोकं चाललं असतं ना शिक्षणाला, त्याच्यापेक्षा जास्त शिकवलं असतं तुला. पण तुला नाही, नुसतं उदाड्या मारायचं, हिंडायचं, फिरायचं वर बस तेवढं. बर हा. तू वर बस बर दीदीचं फक्त तुम्हाला गुणगान गाता येतं. मग हायच ती गुणी तशी. दीदीचं मग कोणाचं गायचं का? आम्ही काय गावातल्या माझ पोरांचं गायचं का? डोक्यात लागलाय तू आज. डोक्यात लागलाय मग कवर शेती भीती करू मी. लावण गडी हात गडी गेला पळून तुमचं नादवाद. त्या नीट सांभाळला तुम्ही. आणि तो केल्याने काय रोग येईन का तुला 4 बारे मोडलेली? मला लागलं शेती भीती नाही होतं घरी खायचं नाही अजिबात. घरी खायचं नाही. तिकडे बाहेर जाऊन खायचं. मग बाहेर- 3 टायमाला लागत तुला धाड्या. बसतो दररोज मटण लागत, मग दिसड लागत. नाना मटण माहिती आहे तुला? 750 रुपये किलो आहे. 750. मग एवढं काय केलं कोणासाठी मग ते केलं? कमीत कमी ते खातं तेवढेच तरी काम कर ना. नाही नाही म्हणजे मी कॉलेजला काय सीन आहे राव का मान धामाचा. दिदीच लग्न फिरण्याचं बघा आता तुम्ही. तिच्या लग्नाचं लग्नाचं करू का बघतो तू नको काळजी करू. तू फक्त जरा रानात दे बाबा लक्ष. तिचं लग्न होऊस तर पण दे कवर ना. करायचं. तिचं लग्न होऊस तर बघ. बस आता कवर नका त्या विषयावर परत फांडा नको. बंद करून टाकायचं. कवर करायचं आणि काय करायचं नीट काशीत घालायचं, नीट बघायचं. बस बोलायचं नाही अजिबात काही. मी करणार नाही, विषय संपला. निघ इथून चा. तुमचं तुम्ही बघून घ्या. जा निघ. हा, चल. परत येऊ नको घरी. म्हणजे घरी यायचं नाही परत. घर तू काच तुमचं पद बघून तुला नाही काम करायचं ना अजिबात. हा, टाक इकून आपला मग बघ काय करायचं ती. सांडावानी पोचलाय नुसता खाऊन पिऊन 2 टाइम. काय बावळटपणाचं कळत झालंय हो. मला मग शिकवलं नाही. शिकला असतं तर नसतं जाऊ दे शिकवलं मरू का? दे. गेला तर गेला ते पोलीस त्याला कसलंच लागण्याचं कामं बघू, नको. बाकीचं बघू काय असेल. बंद कर विषय तू. लय डोक्याची मग ते गडीचं बघा बाई काहीतरी बघा. ते तू जा. पोरगं नाही. ती घरात 8 पटकेस करते भाकरी काल. मग डोक्यात फार ताप झालाय लय मारला. पोरग एक पट, बायको एक पट, आणि पोरगी हा 3 पट. आम्ही काय केलं काय माहिती. आता काय दरवेळेस तेच करते, त्याला पैसे द्या. ते नेहमीच आहे. मला एक कळत नाही, तुम्ही काय सावत्र आईचे वगैरे आहेत का? म्हणजे तुमच्या पप्पांचं 2 महिने लग्न झालं नाहीत ना? म्हणजे तुम्ही पहिले आईचे तर नाहीत ना? कप गे सख्खीचे आम्ही सख्येत मग एवढं काही हाडतुड सगळं त्याला सगळं. माझ्या लेकराला पैसे, मला हेन तेन. मात्र आता आलं तरी म्हणल माझ्या लेकराला पैसे पाठवायचे, माझ्या लेकराला हेन तेन. त्याचीच काळजी घेतात बघा. तुमचं तर काहीच नसते. आता एवढा खर्च केलाय. माझं ना डोकंच चालं ना बा. मला तर वाटते काय माहिती का, तुम म्हणजे राग नका मानू, पण मला असं वाटते म्हातारलाच बाहेर हाकलून द्यावं. हा का पण पाठवायचं कुठं? त्यांना म्हणायचं जावं कुठं जायचंय ते, आपण कवर पोसायचं. नाही तर मग आपलं वाटणीचं पण त्यालाच द्यायचं सगळं त्यांना. आणि तुम्हाला माहिती ते काय आपलं काही ठेवणार नाही. तर तुम्ही बघा बाबा, विचार करा. अजून आपल्याला लेकरं बाळ नाहीत ना म्हणून ठीक आहे. नाहीतर लेकरं बाळ जरी झालं ना, तुमचा बाप आहे ना त्याच्या लेकराचं बघल, पण आपल्या लेकराचं नाही. मग बसा मग लोकांच्या रानात काम करत. मी येऊ दे त्यांना, पाहतो जा मी काय सोक्ष मोक्षच लावतो काय. काय तुम्ही सोक्ष मोक्ष लावत नाही बघा. डोक्याला ताण झालं का? बोला. अरे त्याचं ते फोन पिन काय बारक्याचं त्याचा फोन बिन नाही आला काय? त्याला पैसे कसले फी भरायचे मला जर कमी पडत होते. अहो कवर पैसे पाठवायचे त्याला. 6 लाख रुपये गेले ना त्याच्यातच. त्याला म्हणा तिथं काम धंदा कर, काहीतरी नोकरी पाणी कर, एखाद्या हॉटेलात वेटर बिटर हो, आणि चालव तुझं शिक्षण. बस झालं आता. पैसे पाणी काम द्यायचे केलं, त्याला. अभ्यासाला वेळ भेटल का त्याला? मच लेकरं करतेत, मच पोरं पास होतेत काम करून. थोड्यासाठी कशाला रेडिओ करते? हे बघा, माझा त्याच्यावर विश्वास नाही. जीव आहे मच, पण त्याच्यावर विश्वास नाहीये. तू या घडीला पास होईल का नाही काही माहिती नाही. त्याला म्हणा तुझं तू कमाव आणि तुझं तू शिक्षण कर. बस झाला आता. एवढं तळतळून सांगितलंय. आता नोकरीला लागल्याशिवाय परत येतच नसतो. अभ्यासावर ध्यान ठेवीन, हे करन ते करन, आणि परत तुम्ही म्हणता ते अभ्यासच करत असन काय, तिकडे काय उधळपट्टीच करत असन काय, कामच धंदा केलाच पाहिजे काय. मामा कधीतरी आमचा विचार करा की, जेव्हा बघाल तेव्हा त्यांचाच करताय तुम्ही. हा पैसे 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 काय झाडाला लावलेत काय? आम्ही तर खपायचं, आम्ही कष्ट करायचं, रात्र दिवस इथं शेतात राबायचं, आणि तुम्ही नुसतं त्यांना पैसे देता होय. ह्याच्यावर जेवढं तुमचा अधिकार तेवढं त्याचा आहेच का नाही? काय अधिकार आहे त्याचा? त्याने कधी काय रानातलं काम केलंय सांगा बरं? हा, मी शिक्षणाला चाललो होतो, मला जाऊ दिलं नाही तुम्ही. तिथं शेतीसाठी थांबून ठेवलं का नाही? आणि त्याला कसं काय पाठवतं? मग त्याला थांबून ठेवायचं शेतीसाठी. त्याला 2-4 कामं करू दे शेतीतले. सगळं नाही केलं तरी चालेल ना. 4 कामं करू दे दिवसात ना बस. पण ते नोकरी लागल्यावर 10-5 रुपये आले का दुसऱ्याला देणार आहे का? इथं जाणार आहे ना घरात. काय आणणार आहे त्यो? हा, काय आणणार आहे? त्याचं 1-1.5 वर्ष लग्न झाल्यावर, नोकरी पाणी लागल्यावर लग्न होईल त्याचं. ठेवणार आहे तो 1 रुपया आपल्याला? ते आपलं लेकरू आहे, ती काय कुठे बायकोच्या मागे जाणार आहे? हे बघा, मला ते काय सांगू नका. त्याला पैसे पाणी द्यायचं आता मी बंद केलंय. त्याला 1 रुपया देणार नाही. हे जर तुम्हाला पटत नसेल ना, तुम्ही त्याच्या पैसे जा, त्याच्या पैसे राहा, आणि काय तुम्ही काम मग खाऊ घाला त्याला. एक काम करू, मी ती गाय तिथून त्याला पैसे गायाला हात लावून दाखव तुम्ही आप्पा.
मग सांगतो तुम्हाला. मी जगायचं सगळं कष्टाने मी कमवलंय करते. ना, मी आणली ती गाय. अरे आणली मग आता त्याचं मग त्याला अर्ध शिक्षण सोडून त्याला माघारी आमची इथं. अहो मी म्हणलं का त्याचं शिक्षण सोडा, तुम्ही जा तिथं नोकरी करा आणि त्याला पोसा. आमचं काय म्हणणं आतापर्यंत नाही. केलं तर थोड्यासाठी एवढं काय. हे बघा, थोड्यासाठी करून आहे ना 7 वर्ष गेली. तो एकदा बी पास झालेला नाहीये 7 वर्षात. मग तो एखादा लगेच नोकरीला लागते, एखाद्याला वेळ लागतो. सगळ्यांची बुद्धी सारखी असते अहो का? पण 7 वर्ष झाले ना आता, तेच ऐकतोय मी. लोक आता तुम्हाला येणार हात जोडायचे. हे बघा, ते काहीच सांगू नका. तुम्ही जा, तुम्ही त्याच्याकडे जा. गाय विकतो. तुम्ही थांबूच नका तिथं. मी तुम्ही जा. गाय विकतो आणि त्याला पैसे- गायला हात नाही लावत तुम्ही. तुम्ही आता घरात पाऊल बी टाकू नका, गोट्यात बी जाऊ नका. तुम्ही सरळ तिकडे जा, त्याच्याकडे राहा. जा. आणि निघा तिकडं इथून, कुठं चला. जा तुमचं काय डोक्यात पाणी मला घालत काहीच काय? सांगू नाही नका. तुम्ही चला आता निघा. राहायचं नाही. फार हिमालय आहे सगळं. काय नाही, काय आणि मग काय मला तुम्ही तुमचं माझ्या घरातून बाहेर काढा निघाला. काय तुमचं सांगा बरं. 2 गुंठे होते फक्त, त्या 2 गुंठ्याची 5 एकर मी केली का नाही? अरे पण मग काय उपकार केला काय? मला काहीच सांगू नका. तुम्ही ते क्षणभर तुम्हाला थांबू लहानाचं नका. मोठं केलं त्याचं काय झालं? तुम्हाला 2 गुंठ्याचे पैसे पाठवून देतो मी. काय आजचा भाव असेल तो तुम्ही जाता इथून बस. तुम्ही मला घराचे बापाला घराच्या बाहेर काढा निघाला. हे बघा, दुसरा पर्याय नाही आता आमच्याकडे पण. बघा मामांजी, तुम्हाला जर आमचा संसार बघायचा असेल तर तुम्ही जावा, नाही तर मी जाते. बघा तुम्हाला काय पटतंय. तुम्हाला लेकराचा संसार तोडायचाय का? काय नका तुम्हाला थोडी सुद्धा लाज शरम सगळी घाण टाकली का काय? काही कुठं आम्ही नाही टाकले लाक्षरम आहे ना, तुम्ही आणि तुमच्या पोराने घाण टाकलेली आहे. नुसतं पैसा 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 पाठवायचा त्याला. शाळेलाच घालते ती तिकडे काय कुठं काय जुगार मटका नाही काय करत माहित ते. काय करते, शाळेलाच घालते का, मटका खेळते का, दारू पिते, त्याचा नाही भरोसा. हे जा रे, उचल ती पेशीच्या म्हाताऱ्याची ते देऊन टाक त्याला आणि जाऊ दे त्याला. अरे जरा तोंड पण दाखवू नको म्हणा मला इथून अरे पुढं. बायको लागत बाप नाही लागत का तुला? बाप आयुष्यभर पुरणार आहे का? बायको तरी पुरेल. तो आल्यावर तुला सुट्टी देणार आहे काय? मला घराच्या बाहेर ठीक आहे मी जाईल, लोकांच्या लाज काज नको तमाशा म्हणून. त्याला काय उत्तर देशील? आणि त्यांनी तुला घराच्या बाहेर काढल्या त्याच्यात दम आहे का घराच्या बाहेर काढायला? मला उचलून आपतील त्याला, ते उचलून नाही का? काम धंदा करीन मी कुठे बी. काही करा. पण त्याचं शिक्षण हो. करीन मी. काय हे पण करा, पण आता जा बस, खूप झाला आता नाटक तुमची आणि तुमच्या पोराची. माणूस यार काय तुम्हाला लाज शरम. बस आता, निघा निघा निघा, चला. बेटा आलाय नुसता. तू काय बघती का? जाऊ आत. काय मग काय करतो आता? बसलो होतो रे, घरची आठवण येत होती खूपच जास्त जरा आज. लयच निवांत बसला होता म्हणून मी पण आले तुझ्यापाशी. घरची, पप्पांची, दादाची लय आठवण येत होती मला. म्हणलं चला आज निवांत जाऊन बसावं जरा. ते पण खरंच आहे. आज म्हणली सुट्टी आहे तर बसावा म्हणलं मी पण थोडं बाहेर फिरावा. तू कस काय आली इथं पण? अरे जरा बाहेर यावा म्हणलं, इकडं तिकडं फिरायला. आपण दोघं आता संघच असतो तर कॉलेजला संघच होतो, आता नोकरीला संघच लागलो, त्यामुळे म्हणलं तुझ्या संघच मन मोकळं करता येईल. दुसरं कोण आहे माझं इथं? हे एक मस्त झालं ना. बघा आपण कॉलेज पासून सोबत ते 2-3 वर्ष सोबत राहिलो आणि आता जॉब पण आपल्याला एक सोबतच लागला नाही. म्हणजे असं मी कधी विचार पण केला ना की आपण सोबत जॉब करतो एकत्र शिकतो, असं वाटलं नव्हतं कधी, नाही का? ते तर आहेच. आणि नशिबाने आपल्याला जॉब पण एकत्र लागला, हे महत्वाचं. हा, एकाच ठिकाणी किती भारी झालं ना. म्हणजे असं एक आपली पहिलीच बॉन्डिंग होती, एक मैत्रीचं चांगलं नातं होतं. त्यामध्ये आपण नेमकं एकाच ठिकाणी कामाला लागलो. तुला बी चांगला पगार, मला बी चांगला पगार, असं एकदम भारी वाटतं नाही का? म्हणजे मस्त वाटतंय. आणि त्याच्यात मैत्री टिकून राहिली हे महत्वाचं. हा, किती दिवस आपली 3-4 वर्ष मैत्री टिकून राहिली. ते खरं आहे रे सगळं, पण मला एक बोलायचं होतं. हा, बोल की. आता तुला कधी माझी परवानगी घ्यावं लागली बोलायला? नाही तर अशी पोपटावणी बोलती कधी कधी, आणि आता विचारती बोलू का म्हणून. अरे तसं नाही, हा विषय वेगळा आहे, तो विषय वेगळा, तो मैत्रीतला विषय राहिला. म्हणजे कसं बोला मला सुचनाच. मला तू आवडतो. हा, म्हणून असं कसं बोलावं म्हणून तुझी परवानगी घेतली. तुला मी आवडतो? हा, म्हणजे आपण आता तू सांग 4-5 वर्ष एकत्र राहिलेलो आहे. मी तुला चांगल्यापैकी ओळखते, तुझा स्वभाव, तुझं राहणं, म्हणजे तू किती प्रेमळ आहेस ही मला आवडलं ना, त्याच्यामुळे मग मला तू आवडतो. अरे नाही तसं नाही. मी म्हणजे आपल्या मैत्रीच्या पलीकडे असं कधी विचारच केला नव्हता, नाही का? की म्हणजे तुझी ही पण भावना असेल. एक तर
तुझं स्टँडर्ड लय वेगळं आहे आणि माझं स्टँडर्ड लय वेगळं आहे. तू मोठ्या घरची, मी लय छोट्या घरचा आहे. त्यामुळं मी असा कधीच विचार केला नव्हता नाही का की तू माझ्याबद्दल असा कधी विचार करशील. म्हणजे तू आता उच्च खालचं असं काढायला लागलायस का आता? अरे तसं नाही, पण नाही ना, म्हणजे असं वाटतंच ना की तुझ्या वडिलांच्या बी तुझ्याकडून काहीतरी अपेक्षा असतील. मग आता माझ्या भावाच्या आणि माझ्या वडिलांच्या आहेत. आता अपेक्षा पूर्ण केल्या ना मी त्यांचं होतं की शिक्षण कर, स्वतःच्या पाया उभा राहा. मी स्वतःच्या पाया उभे झाले ना. आणि मग आता पुढचं तर पाऊल उचलायलाच पाहिजे ना. मग आता त्यामुळेच तुझ्या संग बोलले मी. माझ्या घरच्यांच्या लय अपेक्षा आहेत माझ्याकडून, त्यामुळे मी नाही का असं नाही काय करू शकत. पण तरी पण मी तुला काय म्हणते, आपण काय पळून जायचं नाही किंवा आपण परस्पर लग्न पण करायचं नाही. सगळ्यांच्या सहमतीने सगळं होऊन द्यायचं. बघ, तुला विचार जर पटला असेल तर सांग. मी काय तुला म्हणत नाही चल आजच पळून जाऊ आपण आणि लग्न करू. तू पण थोडा टाइम घे, घरच्यांना पण बोलव, घरच्यांना एकमेकांसंग बोलू दे. आणि जर त्यांचा विचार ठरला लग्न करायचा तर आपण लग्न करू ना. मी तसं माझ्या भावाला आणि बाबांना बोलतो. आणि त्यांनी मला इथपर्यंत पाठवण्यासाठी लय कष्ट घेतले. हा ते दिसतंय. दुसऱ्याच्या इथं काम करून मला शिकवलंय, मी इथं आलोय. मला त्यांच्या अपेक्षा भंग नाही करायच्या. त्यामुळे मी थोडी तुला म्हणते सगळं सोडून माझ्या संगत चल, तसं काय नाहीये. अरे मी तर उलट कसं म्हणते, आता मी माझ्या आई बाप्पांना म्हणवते आणि माझे आई बाप्पा असे येतात की जे मी म्हणन ना ते करायला तयार आहेत. आता त्यांना माहिती पोरगी आपली शिकली सवरली सगळं झाले. मग आता तू पण तुझ्या आई बाप्पांना विचारल्याशिवाय काहीच करू नको ना, असं मला म्हणायचंय. माझा भाऊ आणि जर बाबा रेडी असतील तर मला काही प्रॉब्लेम नाही. पण तुझ्या घरच्यांचं असं वाटतं की ते नाही बाबा देणार, एक विचार करते. त्यांची बी काहीतरी असं ना की आपला जावई असा असावं तसा असावं. त्यामुळं तू त्याचं नको टेन्शन घेऊ. तुला काय वाटतं, तुला एक चांगली नोकरी, मला एक चांगली नोकरी, आपण त्या पगारात काही पण करू शकतो. आपलं स्वतःचं घर होऊ शकतं, आपण स्वतःच्या पाया उभा आहे त्याच्यामुळे सगळं करू शकतो आपण ना. असं थोडीच आहे की तू रिकामाच आहे मग मी तुझ्यावर प्रेम करते, असं पण नाही ना कुठं. आता जर आपण पळून गेलो किंवा काय केलं तर त्यांना विचार आपले पटतील का? नाही. तर आपण त्यांच्या समोर आपला विषय मांडला ना तर ते नक्कीच हा म्हणते. माझा हा विश्वास. तसं झालं तर ठीक आहे, पण तरी पण मी माझ्या भावाच्या आणि माझ्या वडिलांच्या शब्दा पुढे नाही जाऊ शकत. अरे मग तेच मी म्हणते, आता आपल्याला 2 दिवस सुट्ट्या आहेत बरोबर. मग तू 2 दिवस गावाला जाऊन ये ना. तू तुझ्या आई बाप्पांना सांग, मी माझ्या आई बाप्पांना सांगते. आणि जर झालं तर उद्या परवा दिवशी तू भेटाय. आता आपण वेगवेगळ्या गावचे, वेगवेगळे विचार, वेगवेगळे माणसं ते आहेच. पण तरी पण बघू आपण प्रयत्न करून. आणि जर नाही झालं तर आपले नशीब. मी बोलतो माझ्या बाबांना आणि त्यांना, तू पण बोलतोय अशी, आणि बघू 2 दिवसामध्ये काय होतंय ते. हा मी तशी तयारी करते, घरी जावं लागेल ना मला. ठीक आहे, मी पण जातो आज घरी. मग मी बोलून घेतो बाबांना आणि भावाला, ते काय म्हणतात बघू, आणि मग करू पुढचं प्लॅनिंग. चालतंय, मी पण माझ्या आई बाप्पांना सांगते. चल येऊ का? हां. पोरगी कुठे? पोरगी आहे का? बोला ना मग तिला इकडे. आले. उद्या पाहुणे येणार इथं. बाकी माहित नाही. उद्या 2 दिवसात 4 दिवसात कार्यक्रम. एक तर ती पोरग झाले बधीर, ती काम करीना, तो लग्न व्हाय ना. आमच्या डोक्याला वायताकवाडी झाली. ज्ञानेंद्राची 2 दिवसात लग्न करून टाक, बाकी नको सांगू काहीच. तुम्ही मला एकदा तरी विचारायचं का नाही? काय विचार तुला आतापर्यंत? विचार तुला तो शिक्षण कशी करते, काय करतोय, मानाव चाललं काय सगळं का? तो आमचा बाप झाली आता. पण एकदा तरी विचारायचं ना. काय विचारायची गरज नाही, लग्न करून टाकायचं, बाकी काय माहित नाही. लग्न तर करायचंच आहे. मी कुठं म्हणते तुम्हाला मला काय ह्या घरात ठेवा म्हणून. मग तू ठेवायची वस्तू आहे का? शोची वस्तू आहे तुला घरात ठेवायला? लग्न करून द्यावं लागेल ना. आणि एवढं का नाक तोंड मोडायला लागली? काय तुझ्या मनात दुसरं काय आहे का? हा, दुसरं काय म्हणजे? दुसरं काय म्हणजे तुझं बाहेर कुठं लपड बिपड तर नाही ना? मी तुमचीच पोरगी असं करीन का? मी कुठं म्हणलं दुसऱ्यांची, आमचीच आहे. पण तू एवढं असं हे करायला लागली, लग्नाचा विषय काढायला लागल्यावर असं जरा बावरी झाली. मग म्हणलं काय तुझं बाहेर चक्कर आहे का? कोण पोरग बघितलंय का तू दुसरं? झालं तुमचं बोलून झालं का? मी काय म्हणते आणि त्यांचं काय चाललंय? बोल 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 ना, सांग ना. बोल, तिचंच बोल. एक कॉलेज 2 शब्दात बोल, जादा शब्द लावू नको. 2 शब्दात बोलते. हा बोल.
माझ्या बरोबर एक पोरग काम करतं ती मला आवडते. बघा बघा मी काय म्हणलं. झाली का? अहो म्हणजे तुमचा विचार दाखवले जात तो शेवटी तुही तसं नाही बाबा, तुम्ही ऐकून तर घ्या ना पुढचं. तुझी जात दाखवली ना शेवटी तो ती झक मारत ती मारली. मी चुकीचं आता बोलत काय होते. मारायचे राहिले? अहो पण आमचं काही तसं नाही. तो मग? तिकडं मी आमचा कालच बोलणं झालंय ह्या विषयावर हं. आणि तो फक्त म्हणला जर आई बापाची सहमती असेल तरच आपण लग्न करू, नाही तर लग्न करायचं नाही आपण. बघितलं ना, म्हणजे आई बापाचा विचार न घेता यांचं बोलाचाली झाली. आमची बोलाचाली झालीच नाही. तो म्हणला मी माझ्या बाबांना आणि त्याचे भाऊ जे आहेत त्यांना घेऊन येतो आणि तुझ्या बाबा संग बोलतो. जर एकामेकाला आवडलं तरच लग्न करायचं, नाही तर आम्हाला लग्न करायचं नाही. पोरग काय करतो? पोरग माझ्या बरोबर कामाला आहे. तुझ्या बरोबर. आणि पगार किती आहे त्याला? हाय 1,00,000 1,50,000 रुपये. आला का तू इकडे? आला घरी? तो दुसऱ्या गावाला राहतो ना. त्याला बोलून घेते का लगेच? हा 8 तासात आले पाहिजे इथे. हा घे घे घरी लाव फोन. आहे माझा नंबर असेल ना. ह्या टंगडे यांची वाला डोक्याला ताप करून ठेवते रोजच. हॅलो, कुठे आहे तू? घरी आहे का? मग तू दादा वहिनीला आणि तुझ्या बाबांना घेऊन येतो का? बर बर या लवकर ये म्हणा. बाबा म्हणतात लवकर या, म्हणजे अर्ध्या तासात तर आले पाहिजे. बर बर हे का आली? आलं हे यांनी एक वैताग. अरे तुला काय अक्कल बिक्कल थोडीफार आहे का नाही? ते कशाला आणलं डांगार? काम ना धंदा ना हरी गोविंदा. हो नाना, त्याला गावत होता, त्याला मी आपल्या घरी घेऊन आलो, त्याला 2 टाइम खाऊ घालतोय आणि काम करतोय ते चांगलं. मला हातभार अरे लागतो. कशाला मरणाचं खोकतंय काय करते ती? अहो नाही, गावात रंग रंग फिरत होतो, त्याला आणि त्याला किती पैसे द्यायचे? पैसे बीस नाही, 2 टाइम खाऊ घालायचं फक्त आणि काम करतो. जाऊ दे ना पप्पा, उपाशी मरत होतो, त्याला 1-2 टायमाचं जेवाय भेटेल त्या म्हाताऱ्याला. हा इकडे माय दानशूर आहे मी, पाट्या लागल्यात माझ्या गावात. नसन ठेवायचं तर तुम्ही झक मार राहणार. आणि तुला काय रोग आलाय? मी नाही का म्हणा, मी त्याचं त्याला कान आणलं. फडहाना ना, कान फडहाना त्याचं. अगं आई पण राहू दे ना. लावायची अक्कल नाही. अर्धा पाऊण तास झालाय, पाहुणे येतील. चला ते बघू, ते याच्या नादी लागलं ना तर सगळं इकावं लागेल. आणि जरा टुकारावाने राहायचं कमी कर. त्याचे केस बिस बघितलं की इद्रे वाहनाचा काच झालाय तू. अरे पाहुणे तुझ्या येतात. घरी निघून दे, पाहुणे येणार आहे. तू माणसात नको थांबू, जाईल. म्हणजे माझी चव काढायची निघाली तू. तू चव नाही, तू चवच ठेवलेली नाही पार तो पार. नाही येत घरी, जाऊ. हा नाही येत घरी, तू नाही परत येतो भाड्या खायच्या टायमाला लगेच बोंबलत चला तू. जाऊ दे ना तुम्ही. अरे गडीबाळ्याने लगेच म्हणून 4 अंड्याच्या पोळ्या करा, 2-4 चपात्या करा, 12 चपात्या खातोय भाड्या. पोचलाय नुसता खाऊन बाबा, जाऊ दे ना. तुमचंच खातोय ना तो काय. काढून पास्ताव झालाय. मला आई घातली मुंबई तुम्ही ते बघितली एकाला त्याच्या तुम्ही आईला. दुप्पट या, चला. तुला काय सांगितलं का? लक्षात नाही वाटत? नाही सांगितलं नाही वाटत. का काय झालं हो? आपल्या माशांना लागली नोकरी. हो आलता फोन परवाच. बरं झालं, मग आता तर लयच हे करल. काय लायच करल? बरं झालं ती लागली, एकदाची नोकरी पास झालं. अहो 5 झाली लागली, पण इथं येईल ना आता ब्याद. हा जाईन ना मग परत. इथं काय राहणार आहे काय आमचं? तिकडच नोकरी करणार ना तो. नोकरी जरी केलं तरी हिस्सा मागणारच ना. बघू जेवाच्या तेव्हा. आता कशाला विषय काढून डोकं खाती माझं. अहो डोकं नाही, विचार केला पाहिजे पुढचा. ते अचानक आलं बाबांना विचारलं तर काय नाही, अहो सांग खरं. कुठतरी गेले. कुठं काय येतंय ते येत नाही तर. पण बाबांचा काहीच पत्ता नाही. कुठं गेले असतील व? असतील कुठतरी फिरत, येतील माघारी. त्यांच्याकडे तर गेले नसतील ना. नाही, त्यांना पत्ता तरी माहिती का? पुण्यातलं काय कळतंय त्यांना? नगरच्या पुढं कधी गेलीत कधी? हा ते पण बरोबर आहे, पण सांगता येत नाही ना. काय नाही, कुठं नाही जात म्हातारं. असेल इथंच कुठं. एक तर आत्याकडे असेल, नाही तर त्या मामाकडे असेल. हा असं जाऊ द्या, त्यांचा विचार करून कोणाच्या पण केला पाहिजे. जाऊ दे, काय कशाला करायचं. मग तू ते तुला फवारणी करायला सांगितली होती, केली का तू? हा केली, आणि थोडं राहिले ते नंतर करू. दादा बापरे, नाव घेत. या 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 माशे बसा. लागली की नोकरी? मग नोकरी लागली वा. आता. बरं झालं, वा चांगलं झालं. चल नोकरी लागली. 1,00,000-1,50,000 मग payment पेढे बिडे आता. आणले की नाही? काय पे- पेमेंट किती? 1,00,000-1,50,000 रुपये पेमेंट आहे आता. अरे वा. आता आपलं हे घर बीर असं मस्त मोठा रानात एक बंगला बिंगला बांधू, गाडी घेऊ एखादी. कशाला? तुझं रांकीला लाव, आमचं नको लक्ष घाला, आम्ही कोणाचं? करतो. अरे तुम्ही काय लोकांची आहेत का? माझ्यासाठी तुम्ही एवढं केलेलं का? मी तुमच्यासाठी एवढं करू शकत नाही होय. नाही बरोबर आहे तुझं. तू बाबांनी किती कष्ट करून मला शिकवलंय. बाबांनी कष्ट केले, वा. हो केलेत ना. हा? अरे आमचा पण. मग कधी किती वाजता निघाला? फोन नाही केला, काही नाही, येतो का काय? डायरेक्ट तुम्हाला सरप्राईज द्यावा डायरेक्ट. सरप्राईज. अरे वा, इंग्रजी बोलायला लागले की चांगला.
वा आता. वा चांगलं चांगलं बरं आहे, चल. मग भाऊजी निवांत ना? निवांतच आहे. हा, नोकरी एवढी भारी नोकरी बिवकरी लागली म्हणजे लग्न बिग्न केलंच असेल. काही बोलते का तू? आपल्याला सांगितल्याशिवाय लग्न करायचं का तू? डोक्यावर पडली अरे. अहो, आजकालची वहिनी पोरं आहे. येतात करून. नाही नाही हो, हे असं काय नाही. तसले युट्यूबला व्हिडिओ बघते तिला वाटतं लग्न होते बाहेर, तसं काही नसतं. तुम्हाला विचारल्याशिवाय काय करणार आहे का मी? हा बरोबर आणि आहे. तसं पण तुम्ही माझ्यासाठी एवढं करता, मी तुम्हाला विचारणार. आणि बाबा कुठे इथं दिसना तर? हा बाबा का? ते आपलं हे हा ते ना आपलं वारीला गेले. वारीला? हो आत्ता परवाच गेले. अरे लोक तर वारीवर महागारी येतात लागा. नाही त्यांना अजून काही दिवस वेळ आहे, ते फिरत फिरत येणार आहेत जरा. ते तुला नोकरी लागली ना म्हणून गेले ते दर्शनासाठी. चांगलं झालं मग. दादा वहिनी तुम्हाला एक सांगायचं होतं. हा बोल की. ते कॉलेजपासून एक मुलगी माझ्यासोबत होती आणि आता आम्ही जॉब बी सोबतच करतोय एकत्र. तर चांगली मुलगी. माझं म्हणणं होतं आपण त्यांच्या घरी गेलो असतो, बाबा तू मी वहिनी, आणि सर त्यांना लग्नासाठी मागणी घातली असते. तुम्हाला आवडलं तर, पण तुम्हाला आवडलं तर मी त्यासोबत लग्न बरं. करेल. कुठले आहेत ते, कुठं राहतात, काय काय आहे की नाही त्यांचं काय बॅकग्राऊंड काय? आम्ही तसं सगळी चौकशी केली त्यांची, कुठं राहतात ते ऍड्रेस सगळं सांगतो. ठीक आहे मग जाऊ आपण. त्याला काय पण होय. बाबांना येऊन द्या, आपण बाबा आल्याशिवाय नाही जायचं. अरे बाबांना वेळ लागणार आहे, आपण आधी काय करू मुलगी बघून तर येऊ. हा? मला उगाच वाटतं यार, बाबा बाबा पाहिजेत. मग येतील ते आल्यावर परत त्यांना भेट घालून घेऊ ना पाहुण्यांची. वय ग त्यांना वेळ लागणार आहेत भाऊजी. मग आलं की मग त्यांनी ते आल्यावर कधी बाकीचं- येतील कधी नाही. तुझी नोकरी पाणी, तुला आता परत ये- जायचंय. येतील सगळे येतील, कारण का तशी पण वारीवरनं सगळे जण आलेत माघारी. तू माझा ऐक, तू चल आजच आपण जाऊन त्यांना भेटून येऊ, मुलगी बघून येऊ आपण आज. चल हो. आवर का तयारी कर तू. आजच ऐक तू, हा ऐक तू आवर का तयारी कर. बाबांना घेऊन गेलो अरे असतो तर गप्पस रे, बाबा येतील तेव्हा येतील, बघू बाबांचं. जा आवर तू पण फ्रेश हो. आईला अवघडच आहे भाऊ आता. अवघड होणार आहे. म्हाताऱ्याला आणावं लागलं आता. कुठे म्हातारा काय. बोला ना मॅडम. काय हप्ता होय? नाही येऊन जा ना, हप्त्याचं काय नाही. तुम्ही कोणच्या उसत आहेत? बर 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 ठीक आहे. तेवढं लावा मार्गाला कारखान्याला, आमचं तेवढं द्या पाठवून. राम राम. राम राम. या 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 या. नमस्कार. बस 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 बस. तिकडं सासरे बशी बस. नमस्कार. हे मुलगा आहे काय? हा जॉबला बिबला असते? जॉबला आहे. सांगितलं त्या संघाचे. हा जॉबला आहेत ना आणि दोघं. ही तुम्ही भाऊ भाऊजी हा आम्ही आणि एखाद म्हातार माणूस घेऊन यायचं राव. चालले तुम्ही सरळ, नाही तर नाही. आमचे वडील वारीला गेले. वारीला गेले. पुढे पंढरपूरला. हा. हे चांगल्या कामाला गेली मग काय अडचण नाही. पण कसं असतं माहिती का, एखाद म्हातार माणूस असावा. अहो त्यांनी आपल्याला सगळी दुनिया दाखवलेली असते. हा नाही, जर आपण आपण ठीक आहे, त्यांना आता काय- सोडून जर आलो ना तर हे म्हणजे लग्नात काय लग्न जमायला कमीत कमी म्हातारा माणूस असावा एवढं मला दादाला म्हणलं बरोबर आहे. होतं, पण आपल्याला लगेच कुठं पुढच्या गोष्टी करायच्या. आज म्हणलं बघून घेऊ, भेटून घेऊ बरोबर. तुम्हाला. ठीक आहे चालते. काय प्राथमिक अडचण चर्चा आपली. नाही. बरं खुशी आहे. मी दादाला म्हणलं होतं की बाबांना आलो आपण बाबांना घेऊन जाऊ. दादा म्हणला नाही, म्हणलं आपण येऊ जाऊन, म्हणला बघू. नाही मीच अर्जंट बोलवलं. मी आणलं जाऊ दे, मरू दे. ए, खुशी खुशी आले होय पाहुणे. नमस्कार. नमस्कार नमस्कार. कोण मुलगा कोण आहे? बस इकडे त्याचा बस. हा मुलगा आहे थोडा आता झिपऱ्या वाढल्यात. सांगू नाही ती फॅशन झाली मुंबई पुण्याची. सुधरल लग्न दाढ्या झाल्यावर. करायच्या नाही, काय नाही काय नाही. बरं पैसे कमी लागत आहेत, खर्च नको. नाही तर काय. बरं मग आता काय नियोजन काय तुमचं? काय नाही म्हणलं चला भेटू तरी आज, बोलू चर्चा करू काय कसं. काय नाही, लगेच डायरेक्ट बोलायचं फाटाफाटा फाटाफाटा काय असेल ती. आता काय पोरला पोराला पगार पाणी सगळं माहिती आहे आम्हाला. पोराला पोरगी पसंत आहे, पोरीला पोरग पसंत आहे, मग आपलं काय राहते. एकदा हा. विचारून घ्या परत. तशी मत झक मारली असेल, मधीच बोलले असेल, हॉटेलवर जाऊन खाल्ला असेल काचा काचा. तसं काय नाही. माझं एक तर तिला मी आवडतो, हिने तिला 2 दिवसापूर्वी सांगितलं. काय आम्ही आजकालची 4 पोरं आहेत. वर्षापासून सोबत येतं, पण तिला मी आवडतो हीच आम्हाला 2 दिवसात. पण आम्हाला तुमच्या विरोधात किंवा माझ्या वडिलांच्या भावाच्या विरोधात जाऊन काहीच करायचं नाही. त्यामुळे आम्ही इथं आलो होतो. नाही तुम्हाला नोकरी आहे, आम्हाला काय अडचण नाही. फक्त काय सांगतो देणं घेणं रुपया होणार नाही. हे बघा डायरेक्ट आम्हाला लग्न काय होईल. 1 रुपया नकोय तुमचा. पोरगी द्या, नारळ द्या फक्त बस. हा काहीच विषय नाही. पण तुमचा बाप आल्याशिवाय नाही राहू या गोष्टी.
मी तुमच्यावर कसा भरोसा धरू? कोणी ना कोणी मात शिब्या आपल्या त्या आजोबाला बोलवर बैठकील नाही कोणी तर कमीत कमी वयस्कर एका तेवढाच माणूस आपल्या आमच्यात राहील कमीत कमी. या बरं घेऊन पाटक्यास. अहो नाही खोकू द्या, खोकलं तर अहो सगळ्याला आई बापा असते, सगळ्याचे आई बापा खोकत म्हणून आपण एखाद्याला सोडून द्यायचं. त्या बिचारला मान दिला तर आयुष्याचं नाव नाही उलट काय म्हातारा माणूस असलेलं बरं. आताच नवीन आता 2 दिवसापासून हिने आणलाय, खाण्यापिण्यावर राहतोय आमच्याकडून खातोय. काय म्हणतो मला काय ना आपल्या दिदीला पाहुणे आले होते. म्हणलं हे पोरग आहे आणि हे भाऊन बाबा हे काय नवीन आहे बाबा काय? अहो तुम्ही तर वारीला गेलते ना, मग इकडे कुठं आलेत? तुम्ही इथं काय करताय? अरे ते आमच्याकडे तुकड्यावर काम धंदा करते. बाबा आहेत का तुमची? अ पप्पा तुमचे पोर आहेत का? ह्यो काय प्रकार रे दादा? अरे वारीला गेलते, इकडे कुठं आले तुम्ही? बघा ते तुमचे पोर आहेत काय? आणि तुम्ही काय म्हणले कोण नाही आम्हाला? अहो आम्ही वारीला मला त्याला कोणीच नाही ते जेवणावरी काम करणार आहे म्हणून. असल्यामुळे अशा पोरांना द्यायची थांबा 2 मिनिट थांबा, तुम्ही ना बोल द्या. तुम्ही असं काय सांगितलं का? तुम्हाला कोण नाही? काय सांगणार मी? तू शाळेला गेला तिकडे आम्ही काय होतो, आम्ही तुमचेच आहेत ना. मला तू गेल्यावर हाकलला नव्हता, आम्ही वारीला जाऊन म्हणलं फक्त. धक्का मारून करायचं बाहेर काढलं म्हणलं पुढं चव घालता लेकरांची. मग आता इकडं काम करतोय पोटा पाण्यावर. अरे दादा तू काय केलं ही नेमकं? इकडे 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 आता मला खरी कहाणी सांगा नेमकी. जाऊन द्या बाकीचं. हा बी तुमचाच मुलगा आहे? दोन्ही पुढचे लेकर हे मोठे. ह्यो कुठं होता? त्याला शिक्षणासाठी पुण्याला पाठवलं. अहो, तुम्ही मला एक फोन तरी करायचा बाबा. त्यांच्याकडे कायचा फोन? तुम्ही शिकले सावरले. याच्या शाळेला लई खर्च व्हायचं म्हणून यांनी मला करायचं बाहेर काढलं. हिरो बाप गेलतो ना वारीला. बाप दुसऱ्याची तर साल घालतोय, भिकाऱ्यावानी जगवतोय, 2 टाइम खातोय, कास तरी करतोय. हा ना एक महिन्यापासून गावात फिरते, आता 8 दिवस झाला आपल्या रानात आणलं. ते बघ असलेला आपली दिदी काय द्यायची? हे असले नालायक काय आला दारात दादा, परत? ही तुझ्याकडून अपेक्षा नव्हती इकडे माझ्या. भाऊ लग्न होणार नाही काहीच नाही, निघा. आणि तू बी निघ भाऊ. आमची दिदी कशी पण मला एक म्हणायची, याचा काय दोष आहे त्याच्यात? थांब 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 थांब. ते लेकरू लई याचा काय दोष आहे? हे आता आलंय ना तिकडे, 4 वर्ष तिकडेच होतं ना, आज आलं त्याचा काय दोष आहे? दिदीला हे सांभाळतील का नीट? याचं काय कारण आहे? संभाजी आला त्या काय काट्या घाल, याची पैसे थोडी पोरगी द्यायची आपल्याला. बाप आहे इथं, बापाचं नाव, प्रॉपर्टी निम्मी अर्धी, सगळी प्रॉपर्टी याला घराच्या बाहेर काढायचं ना. घराच्या बाहेर कोणी सांगितलं निघाला? काय सांगायचं पुढे तमाशा दाखवायचं जगाला. धक्के मारून बाहेर. हाय भाऊ पोरगी देतो. थांबा थांबा. बघा मामा, तिने सांगत त्यांनी घराबाहेर काढलं. ह्याला ही काय मला माहित नव्हतं, पण तुमच्या पुरीला मी खरंच ती जा माय पोरीकडे नको बघू. माय पोरगी वाघीने तू नको, तुला धपटून 3 टाइम 3, 4, 9, 12 करून निघून येईल. तू काळजी नको करू तिची. पण तू जर बापाला सांभाळीत असला तर पोरगी देतो, नाही तर 90च्या स्पीडने पायऱ्या उतरायचं, 100च्या स्पीडने घरी निघायचं. मी माझ्या बापाला माझ्यासोबत पुण्यात घेऊन जाणार. ह्याच्या भरोश्यावर सोडून गेलो, आता ह्याच्या भरोश्यावर नाही सोडणार. आणि मला तू निम्मी प्रॉपर्टी भेटून घ्यायची नावची करून याच्या, तर पोरगी देतो. नाही तर चोराच्या हवाली पोरगी करायला मोकळा नाही मी. त्याचा निम्मा हिस्सा कधी बी द्यावा लागणार. यांचं काय यांचं आहे का ते? आणि तुम्ही 2 जण निघा 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 निघा. भाऊसाहेब निघा. असली अवलाद इथं थांबायची बी नाही. निघायचं परत यायचं नाही. अरे काल भामटे सांभाळायची, ज्ञान देण्याची. तुमची वहिनी काय? अहो, वहिनी आता काय रचलं बाबा. बर मी काय म्हणतो, बापाला सांभाळणारा असल तर पोरगी देतो, आणि नसेल आणि तुला बी सांगतो, जर सांभाळणारा असेल तर लग्न होईल, आणि नसेल सांभाळणार ना तर तुला असा एखादा येडा पहिलवान बघून देतो का तू कार्यक्रमच झाला पाहिजे. म्हणजे पप्पा आता असं करायचं का? हा नाही मग आई बापाला नाही सांभाळ आपला. तुला बी सांगतो आता गुडीत बी दिवस फिरलेत आता जराशी. बरं काळजी नका करू तुम्ही. काय लोकांच्या घरात आलेलं नाही तर पोरग आपलं पोरगी आपली, काही विषय नाही घ्यायचा परत. काही तुम्ही आता आहे ना काळजीच करू नका. तुम्ही जवळ लग्न होत नाही तोवर इथंच राहायचं. आणि आम्हाला माफ करा जर आम्ही तुम्हाला सून चुकून नाही काय ते बोललो लेकी सारखं लेकरू. मला पण येता जाता जीव लावते, पाणी जेवण विचारते, अजून काय पाहिजे. काही नसताना एवढं विचारते, तर सून म्हणून आलो किती काळजी घेईल ती माझी. चला 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 घरात होऊन चहा पाणी जेवण बिवण चारा.